नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजचा व्हिडिओ प्रत्येक स्वामी भक्तांसाठी खूप खास असणार आहे, कारण आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो अनेक भक्तांच्या मनात सतत येत असतो। आणि स्वामी समर्थ महाराजांची कृपा आणि दर्शन आपल्याला कसं मिळू शकतं। काही लोकांना हे ऐकून खूप आश्चर्य वाटेल, काहींना अशक्य वाटेल, पण भक्तांनो, स्वामींच्या भक्तीत एक गोष्ट कायम खरी ठरते। स्वामींच्या कृपेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आज मी तुम्हाला काही साधे पण अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, जे श्रद्धेने आणि सातत्याने केले तर स्वामींची प्रचिती तुम्ही नक्की जाणवू शकाल। आणि हो भक्तांनो, मी इथे कोणताही चमत्कार सांगत नाही आहे, मी फक्त भक्ती, श्रद्धा आणि शिस्त यांचा मार्ग सांगते। कारण स्वामी भक्तीमध्ये सर्वात महत्त्वाचं असतं तो म्हणजे विश्वास। स्वामी नेहमी आपल्याला म्हणत असतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं त्यांचं नेहमी आपल्या भक्तांना सांगणं असतं। श्री स्वामी महाराजांना दत्तात्रेयांचा अवतार मानला जातो। अक्कलकोट हे त्यांचं मुख्य स्थान असलं तरी त्यांची कृपा संपूर्ण जगभर पसरलेली आहे। भक्तांनो, स्वामी हे काळ, वेळ आणि अंतर यांच्या पलीकडचे आहे। मनापासून हाक मारली तर स्वामी भक्तांकडे नक्कीच धावून येतात, असं अनेक भक्त सांगतात। आता अनेकांना प्रश्न पडतो, स्वामींचं दर्शन म्हणजे नेमकं काय? काही लोकांना वाटतं की स्वामी प्रत्यक्ष डोळ्यासमोर दिसले तरच ते दर्शन असतं, पण भक्तांनो, स्वामी अनेक प्रकारे आपली उपस्थिती जाणवून देतात। कधी स्वप्नातून, कधी ध्यानातून, कधी संकटातून वाचवून। तर अशा प्रकारे स्वामी आपली उपस्थिती आपल्याला जाणवून देत असतात। भक्तांनो, स्वामींची कृपा मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमितता। रोज सकाळी ठराविक वेळी उठण्याचा प्रयत्न करा। स्नान करून स्वच्छ कपडे घाला आणि घरात स्वामींचं छोटंसं स्थान तयार करा। हे खूप महत्त्वाचं आहे। रोज एक दिवा लावा। पूजा खूप मोठी असण्याची गरज नाही, पण मनापासून असणं खूप महत्त्वाचं आहे। आणि भक्तांनो, शिस्त म्हणजे फक्त पूजा नाही, शिस्त म्हणजे वाईट विचार कमी करणं, रागावर नियंत्रण ठेवणं, मन शांत ठेवणं, स्वच्छ विचार ठेवणं। तारक मंत्राचा जप। मंडळी, स्वामी समर्थांचा तारक मंत्र अत्यंत प्रभावी असा मानला जातो। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, हा मंत्र म्हणजे धैर्य आहे, आधार आहे आणि स्वामीची खात्री आहे। रोज 108 वेळा स्वामीचा जप करा। सकाळ, दुपार, संध्याकाळ रोज 3 वेळा स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणा। अनेक भक्त सांगतात, जप करताना मन शांत झालं, डोळ्यात पाणी आलं आणि स्वामी जवळ असल्याची जाणीव झाली। 9 गुरुवार व्रत तुम्ही करू शकता। गुरुवारी स्नान करून स्वच्छ कपडे घाला, स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा। पूजा मोठी असण्याची गरज नाही, श्रद्धा आणि सातत्य सर्वात महत्त्वाचं। 9व्या गुरुवारी अन्नदान करा। नामस्मरण आणि सेवा हे खूप महत्त्वाचं आहे स्वामींच्या सेवेमध्ये। स्वामींचं नाव घेण्यासाठी वेळ लागत नाही, लागतं ते फक्त मन। काम करताना, स्वयंपाक करताना, चालताना मनात फक्त म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि तुमची नित्यसेवा तुम्ही चालूच राहू द्या। नित्यसेवेमध्ये रोज 3 अध्याय आणि 11 माळी हे तर तुम्हाला माहीतच असेल, तर हे कंटिन्यू चालू राहू द्या। 9 गुरुवारचं व्रत तुम्ही करू शकता। शिस्त आणि नियमितता हे खूप महत्त्वाचं आहे। तारक मंत्राचा जप करा, 9 गुरुवारचं व्रत करा, नामस्मरणाने सेवा करा। स्वामींचं दर्शन कधी होईल हे आपण ठरवू शकत नाही, पण आपण स्वतःला त्या कृपेसाठी पात्र नक्की बनवू शकतो। तुम्हाला आजच्या व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या आम्ही अमरावतीकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।